महाराष्ट्र में इस समय जातीय तनाव पैदा हो गया। आरक्षण देते समय यह कानून के दायरे में फिट होना चाहिए। उप मुख्यमंत्री अजित पवार ने कहा कि अगर बात फिट नहीं बैठती तो जिद करने से काम नहीं चलेगा। हमें पता लगना चाहिए कि क्या इसका कोई विकल्प है। राष्ट्रवादी कांग्रेस के मोशी में आयोजित मेले में अजित पवार बोल रहे थे। उस वक्त वहां पे महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष अजित गवाने भी उपस्थित थे। अजित पवार ने कहा कि इस वक्त महाराष्ट्र में जातीय तनाव पैदा हो गया है। छत्रपति शिवाजी महाराज ने 18 पगड़ जाति और 12 बलुतेदारों के साथ हिंदवी स्वराज्य की स्थापना की, लेकिन अभी भी ओबीसी समुदाय की बैठकें चल रही है। मराठा समाज में कुछ नेता उभरे हैं, धनगर समाज की कुछ मांगे हैं, आदिवासी समाज को कुछ कहना है। कई समाजों में कई अलग अलग समस्या है, हर किसी को सवाल उठाने का अधिकार है। हम इसका समाधान करने के लिए भी तैयार है। पृथ्वीराज चौहान के नेतृत्व वाली सरकार में हमने मराठा समुदाय को 16% आरक्षण दिया, मुस्लिम समुदाय को भी 5% आरक्षण दिया गया। दुर्भाग्य से यह अदालत में टिक नहीं पाया। कल कोई कहेगा कि हमें आज भी आरक्षण चाहिए, लेकिन आखिरकार इसे कानून के दायरे में ही रहना चाहिए, अजित पवार ने कहा। अनेक वेगवेगळ्या सध्या जातीय तणाव महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। सगळे होते त्याच्यामध्ये। आता मात्र वेगवेगळे ओबीसी समाजाचे मेळावे चालले, मराठा समाजामध्ये काही नेते तयार झाले, धनगर समाजाची काही मागणी आहे, आदिवासी समाजाचं काही म्हणणं आहे, अनेक समाजाचे वेगवेगळे प्रकारचे प्रश्न आहेत। प्रश्न मांडण्याचा अधिकार तुम्हाला पण आहे, इथं बसणाऱ्या सगळ्यांना आहे, परंतु ते प्रश्न सोडवण्याच्या करता आमची मनापासूनची तयारी आहे। पृथ्वीराज बाबांच्या मंत्रिमंडळात मी असताना आम्ही सगळ्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं 16% आणि 5% मुस्लिम समाजाला। दुर्दैवाने ते टिकलं नाही, हायकोर्टातच ते रद्द झालं। देवेंद्र फडणवीसने आरक्षण दिलं, ते दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, हायकोर्टात टिकलं, पण तिथं टिकलं नाही। शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे। उद्या कुणी म्हणालं मला हे असंच आरक्षण द्या, ते कायद्यात बसतंय का? बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे, जे संविधान दिलेलं आहे, त्याचं आपण पालन करतोय, त्याच्यामध्ये ते बसतंय का? बसत असेल तर देऊ ना, विरोध कुणाचा आहे? पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल? त्याचा फेरविचार करून दुसरा काही पर्याय का शोधला पाहिजे, दुसरा मार्ग काढला पाहिजे। म्हणून आम्ही म्हणतोय आतापर्यंत 52% आरक्षण आणि इकॉनॉमी वीकर सेक्शन त्यांच्याकरता 10%, असं 62% आरक्षण की ते 10% सुप्रीम कोर्टाने पण मान्य केलेलं आहे। त्या 62% आरक्षणाला धक्का न लागता कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये जे मागे सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये फेटाळलं गेलं ते पुन्हा फेटाळू नये अशा पद्धतीने अभ्यास चाललेला आहे। मागास आयोग अभ्यास करताय, माजी न्यायाधीश अभ्यास करताय, यंत्रणा कामाला लावलेली। हे बघून घ्या ना, हे समजून घ्या ना।